शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी असणार आहे. देशातल्या सुमारे 11 कोटी शेतकरी कुटुंबांना याचा फायदा मिळेल. ती 11,000 रुपयांच्या अतिरिक्त रकमेमुळे शेतकरी आपल्या शेतीच्या लहान-सहान गरजा पूर्ण करू शकतील. पालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये. महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ही घोषणा केली. शेतकऱ्यांचे प्रलंबित धान खरेदीचे चुकारे आज किंवा उद्या मिळणार. आमदार डॉक्टर फुके यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना दिलासा. एका वर्षात पहिल्यांदा नियम मोडल्यास गाड्यांची नोंदणी रद्द होणार. केंद्र सरकारने उचलले कठोर पाऊल. केंद्रीय मोटार वाहन कायद्यामध्ये बदल झाला. सीट बेल्ट आणि सिग्नल तोडणे देखील काउंट होणार. 3,000वर विहिरी कागदावरच. सिंचनाचा दुष्काळ संपणार कधी? शासनाच्या स्थगितीचा परिणाम. निफाड तालुक्यामध्ये मक्का उत्पादन घटल्याने हिरवा चारा महागला. बाजार समितीत मक्याला प्रति क्विंटल 1900 रुपयांचा दर. शेतकरी पशुपालक अडचणीत. भाज्यांची आवक वाढल्याने दरामध्ये घसरण. शेवगा अजून देखील न परवडणारा. दर उतरल्याने गृहिण्यांना दिलासा. शेवगा 400 रुपये किलो. विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानाचा सामना नाही. पाकिस्तानाचा निर्णय. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सहभाग कायम. ICC कडून कारवाईंची शक्यता. वातावरण बदलाचा फटका. कांदा बियाणे उत्पादन घटणार. दुकानदारांकडील बियाणे अनेकदा निकृष्ट निघतात. कांद्यांचा रंग बदलतो. निळा किंवा भगवा रंग निघतो. मक्का, गहू, कांदा पिके धोक्यात. पिकांवर किडींचा प्रादुर्भाव. महागड्या फवारणीमुळे आर्थिक गणित कोलमडले. उत्पादनात मोठी घट होण्याची भीती. तृतीयपंथीयांना सरकारी ओळख. या योजनेचा मिळणार लाभ. ओळखपत्रांसह प्रमाणपत्र देखील मिळणार. विशेष पोर्टलवर करावी लागणार नोंदणी. बोगस दिव्यांगांचा प्रवास आता थांबणार. धावत्या एसटीमध्येच खरे खोटे होणार. एसटी प्रवासादरम्यान बनावट ओळखपत्र आढळल्यास संबंधित प्रवाशावर होणार आता गुन्हा दाखल. उज्ज्वलाच्या लाभार्थ्यांना पुन्हा चुलीचा चाचार. सवलती बंद. ग्रामीण भागातील महिलांची लाकूड फाट्यांसाठी धावपळ. शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यांची प्रतीक्षा. बँकेत लाभार्थ्यांचे म्हणजेच की शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये चक्रा वाढल्या. घालमेल वाढली. आधार अपडेट, बँक खाते EKYCसाठी लगभग. कृषी विभागाकडे चौकशी शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांना दिलासा. तुरींचा दर 9,000 रुपयांच्या पार. मानोऱ्यात उच्चांकी 9,150 रुपये प्रति. पायाभूत सुविधा, संरक्षण तसेच कृषी विकासावरती भर देण्यात येणार. यंदाच्या अर्थसंकल्पाची झेप ही आत्मनिर्भर भारताच्या दिशेने असून आयकर रचनेमध्ये बदल नाही. विकासासाठी सरकारने निश्चित केली 3 कर्तव्य. अजितदादा सत्ता सोडून गेले असते की शरद पवार भाजपासोबत गेले असते? विलिनीकरणाच्या कथित चर्चेवरती संशयाचं धोके आहे. विलिनीकरणाचा फॉर्म्युला होता तरी काय? पर्याय कोणते होते असा प्रश्न आता सर्वांनाच पडलेला आहे. अजितदादांनी विलिनीकरणाबाबत मला सांगितले नसते का, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच ते म्हणाले, मी अनेक गोष्टी सांगू शकतो पण मला राजकारण करायचे नाही. सविस्तरपणे पत्रकारांशी देवेंद्र फडणवीस काय म्हटले बघा. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वतंत्र पक्ष आहेत. त्यांचे निर्णय हे सर्वस्वी तेच घेत असतात. त्यांच्यामध्ये आमचा कोणताही हस्तक्षेप नसतो. पण अजितदादांचा पक्ष सरकारमध्ये आहे. असा कोणताही निर्णय ते घेणार असले तर त्यांनी आमच्याशी चर्चा निश्चित केली असती. ते जर चर्चा करत होते म्हणजे सरकारमधून ते बाहेर पडणार होते का? सरकार तर स्थिर आहे. त्यांनी आणि शरद पवारांचे काय बोलणे झाले हे मला माहीत नाही. पण अशा प्रकारची तारीख ठरल्याची मला माहीत नाही. तसेच अजितदादांचे आणि माझे वैयक्तिक संबंध खूप वेगळे होते. त्यांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी आम्ही 1 तास गप्पा मारल्या होत्या, असे सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. बिश्नोई गँगकडून रोहित शेट्टीच्या बंगल्यावरती गोळीबार करण्यात आला. पुण्यामधून 5 जण ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशी सुरू आहे. सेन्सेक्स 1,547 अंकांनी कोसळलेला असून एका दिवसामध्ये गुंतवणूकदारांचे 9.40 लाख कोटी रुपये बुडालेले आहे. बजेटमधील SST दरवाढीचा गुंतवणूकदारांना बसणार मोठा फटका. निफ्टी 25,000च्या खाली आलेले आहे. चांदीसारखा गडगडला शेअर बाजार. राजकीय योजनांवरती वाढती अवलंबित व कौटुंबिक गरजा कर्जफेडीमध्ये खर्च होते अर्थसहाय्य. मागील 10 वर्षांमध्ये 171 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. बुलढाणा तालुक्यामध्ये हॉटस्पॉट असून कर्जबाजारीपणा व हवामानाचा फटका बसतोय. बुलढाण्यामध्ये शेतकरी जीवनयात्रा संपवण्याचे भयावह चित्र आहे. करवसुली ही 61% असून 10.70 कोटी रुपये थकीत आहे. 491 ग्रामपंचायतींमध्ये 18.18 कोटीपैकी 11.25 कोटी घर वसूल. ग्रामपंचायतीमध्ये विशेष मोहीम राबवणार. वाशिम तालुक्यामध्ये सर्वाधिक वसुली करण्यात आली. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. तुरीचा दर हा 9,000 पार करणार असून मानोऱ्यामध्ये उच्चांकी 9,150 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. 10,000चा टप्पा तुरीचे दर गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
5,511 लेकींना ठरल्या लाडक्या प्रत्येकी 5,000 रुपये खात्यामध्ये जमा करण्यात आले. लेक लाडकी योजना 1,778 अर्ज प्रक्रियेमध्ये असून या लाभासाठी पात्रता काय बघा. 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेली मुलगी या योजनेसाठी पात्र आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाखांपेक्षा कमी असावे. अंगणवाडी सेविका किंवा जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधता यावा. पीक पाहणीमध्ये सहाय्यकांचा जीव टांगणीला आलेला असून ना विमा ना मोबदला. सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी लवकरच होणार. 10 रुपये एकल पिकासाठी प्रति प्लॉट मानधन. आता तृतीय पंथांना मिळणार सरकारी ओळख. कोणत्या योजनांचा लाभ मिळणार बघा. अधिकृत ओळख देण्याची प्रक्रिया सुरू असून अधिकृत ओळखपत्रामुळे तृतीय पंथांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. मोहोळ परिसरामध्ये अतिवृष्टीमधून वगळलेल्या गावामधील शेतकऱ्यांना अजित पवारांमुळेच मदत मिळाली, असे उमेश पाटील म्हणाले. मालेगाव तालुक्यामध्ये पिकांवरती किडीचा प्रादुर्भाव झालेला असून मका, गहू, कांदा पिके धोक्यामध्ये सापडलेले आहे. महागड्या फवारणीमुळे आर्थिक गणित कोलमडलेले असून उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जाते. वातावरण बदलाचा फटका बसत असून कांदा बियाणे उत्पादन घटणार आहे. कांद्याचे डोंगळे पूर्णतः फुललेच नाही. दुकानदारांकडील बियाणे अनेकदा निकृष्ट निघतात. कांद्याचा रंग बदलतो, निळा किंवा भगवा रंग निघतो. सुडे डाव्या कालव्याच्या पोटचाऱ्यांमध्ये वाढली झुडपे. सिंचनाचा प्रश्न हा गंभीर होणार. शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. निफाड तालुक्यामध्ये मका उत्पादन घटल्याने हिरवा चारा महागलेला आहे. बाजार समितीमध्ये मक्याला प्रति क्विंटल 1,900 रुपये दर मिळतोय. शेतकरी पशुपालक अडचणीमध्ये सापडले. शेतकऱ्यांचा खर्चही निघणे कठीण झालेले आहे. बदलत्या हवामानाने गहू, ज्वारी, बाजरी धोक्यामध्ये सापडले. निफाड, नांदगाव, येवला तालुक्यामध्ये पिकांचे मोठे नुकसान झालेले असून शेतकरी चिंतेमध्ये सापडले. रमजान ईद लग्नसराईच्या तोंडावरती तूरडाळ मसाल्यांचे भाव वधारलेले असून खाद्यतेलाचे भावही वाढलेले आहे. शेंगदाणा विलायची तेजीमध्ये नागरिकांच्या खिशाला मोठी झड भिडतंय. महावितरण ॲक्शन मोडवरती मिशन शून्य थकबाकी जोरामध्ये. हजारावरती वीज जोडणी खंडित झालेले असून अधिकारी कर्मचारी सकाळपासूनच वसुली मोहिमेवरती. 1 वर्षामध्ये 5व्यांदा नियम मोडल्यास गाडीची नोंदणी रद्द होणार. केंद्र सरकारने उचलले कठोर पाऊल. केंद्रीय मोटार वाहन कायद्यामध्ये मोठा बदल करण्यात आला. सरकारचा पैसा वाचणार. प्रत्येक कामाला युनिक आयडी मिळणार. बोगसगिरीला बसणार चाप. एका ठिकाणी पुन्हा पुन्हा काम करण्याचा प्रकार थांबणार. अन्न सुरक्षा योजनेमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी रेशन दुकानदाराकडून लाभार्थ्यांची आर्थिक फळवणूक केली जाते. मात्र रेशन दुकानदाराला 1 रुपया सुद्धा देऊ नका. जर कोणी पैशांची मागणी करत असेल तर त्याची तहसील पुरवठा विभागाकडे तक्रार करा. तक्रार प्राप्त होताच संबंधित दुकानदारावरती कारवाई केली जाईल, अशा प्रकारची माहिती पांडुरंगी पुरवठा अधिकारी यांनी दिलेली आहे. बोगस दिव्यांगांचा प्रवास थांबणार. धावत्या एसटीमध्ये सुद्धा खरेखोटे होणार. एसटीमध्ये प्रवासादरम्यान बनावट ओळखपत्र आढळल्यास संबंधित प्रवाशावरती होणार मोठा गुन्हा दाखल. द्राक्षांचे दर दुप्पट झालेले असून उत्पादन निम्म्यावरती आलेले आहे. हवामानामुळे बागायतदार संकटामध्ये सापडलेले असून 7-8 वर्षांपासून आर्थिक फटका कायम बसतोय. खर्चाचा ताळमेळ बसेना. शेतकऱ्यांसमोर नवीन आव्हान. सिगारेट आणि पान मसाल्याच्या किमती वाढणार असून सोयाबीन खाद्यतेलाचा दर या आठवड्यामध्ये तेजीमध्ये असणार. सोने चांदीच्या दरामध्ये ऐतिहासिक घसरण झालेली आहे. 8,000चा हमीभाव तुरीसाठी शासनाने जाहीर केलेला होता. निधीचा अभाव. पाणी वापर संस्थेच्या निवडणुकीला मुहूर्तच मिळेना. मानोरा कालवा 15 वर्षांपासून जुन्याच पदाधिकाऱ्यांचे राज्य. तूर उत्पादनामध्ये वाढ झालेली असून पण सरकारी खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे. किनवट तालुक्यातील 6 केंद्रांवरती खरेदी ठप्प झालेली आहे. अधिकारी करू लागले कानाडोळा. हमीभावापेक्षा तुरीला खुल्या बाजारामध्ये अधिक दर मिळतोय. केंद्राच्या नोंदीकडे पाठ फिरवली गेली असून ग्रेडिंग टळल्याने हजारावरती होते अधिक फायदा. ई पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी ठरते डोकेदुखी. आरटीई मोफत प्रवेश प्रक्रिया. अमरावती जिल्ह्यामध्ये 236 शाळांची नोंदणी करण्यात आली. 25% राखीव जागा. लवकरच प्रवेश प्रक्रियेची कारवाईची शक्यता. युनिक फार्मर आयडेंटिटी नंबर 1 लाख शेतकऱ्यांनी योजनेला पाठ फिरवली जाते. कसा मिळणार लाभ? जिल्ह्यामध्ये शेतकरी वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 61,000 बहिणींची अंगणवाडी सेविका करणार व्हेरिफिकेशन. ई-केवायसीमध्ये सावळा गोंधळ. शासनाकडून यादी प्राप्त झालेली आहे. जिल्हाभरामध्ये प्रक्रिया सुरू करण्यात आली. पीक उत्पादनामध्ये मोठी घट. आवक कमी आणि आता तूर 9,000 पार. सोयाबीनला सुद्धा पहिल्यांदा दराचा आधार मिळत नसल्याने फायदा कुणाला होतोय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. अचलपूर तालुक्यामध्ये कार्डधारक सरकारी स्वस्त धान्यापासून वंचित आहे. कोटा संपल्यामुळे 44,000 नागरिक 6 महिन्यांपासून प्रभावीपणे झालेले आहे. मुबलक जलसाठा. यंदा रब्बीचे क्षेत्र 20,000 हेक्टरने वाढलेले आहे. सरासरी क्षेत्र 54,000. यंदा प्रत्यक्ष 74,000 हेक्टरवरती पेरणी पूर्ण झालेली आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केलेली आहे. शेतशिवारामध्ये रानडुकरांचा आहे थमान. शेतकरी झाले त्रस्त. उन्हाळी धानाची नर्सरी, तूर, बीक, हरभरा, गहू, लाखोरी आदी पिके नुकसानग्रस्त होत आहे. कृषी फिल्डरला रात्रीची वीज. शेतकऱ्यांचा जीव मुठीमध्ये. 10% शेतकऱ्यांनी पालांदूर परिसरामध्ये केला रोवणीला आरंभ. 3,000वरती विहिरी कागदावरती. सिंचनाचा प्रश्न हा गंभीर होणार. शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते.
निफाड तालुक्यामध्ये मका उत्पादन घटल्याने हिरवा चारा महागलेला आहे. बाजार समितीमध्ये मक्याला प्रति क्विंटल 1900 रुपये दर मिळतोय. शेतकरी पशुपालक अडचणीमध्ये सापडले. शेतकऱ्यांचा खर्चही निघणे कठीण झालेले आहे. बदलत्या हवामानाने गहू, ज्वारी, बाजरी धोक्यामध्ये सापडले. निफाड, नांदगाव, येवला तालुक्यामध्ये पिकांचे मोठे नुकसान झालेले असून शेतकरी चिंतेमध्ये सापडले. रमजान ईद, लग्नसराईच्या तोंडावरती तूर डाळ मसाल्यांचे भाव वधारलेले असून खाद्यतेलाचे भावही वाढलेले आहे. शेंगदाणा विलायची तेजीमध्ये नागरिकांच्या खिशाला मोठी झड भिडतंय. महावितरण ॲक्शन मोडवरती मिशन शून्य थकबाकी जोरामध्ये. हजारावरती वीज जोडणी खंडित झालेले असून अधिकारी कर्मचारी सकाळपासूनच वसुली मोहिमेवरती. 1 वर्षामध्ये 5व्यांदा नियम मोडल्यास गाडीची नोंदणी रद्द होणार. केंद्र सरकारने उचलले कठोर पाऊल. केंद्रीय मोटार वाहन कायद्यामध्ये मोठा बदल करण्यात आला. सरकारचा पैसा वाचणार. प्रत्येक कामाला युनिक आयडी मिळणार. बोगसगिरीला बसणार चाप. एका ठिकाणी पुन्हा पुन्हा काम करण्याचा प्रकार थांबणार. अन्न सुरक्षा योजनेमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी रेशन दुकानदाराकडून लाभार्थ्यांची आर्थिक फळवणूक केली जाते. मात्र रेशन दुकानदाराला 1 रुपया सुद्धा देऊ नका. जर कोणी पैशांची मागणी करत असेल तर त्याची तहसील पुरवठा विभागाकडे तक्रार करा. तक्रार प्राप्त होताच संबंधित दुकानदारावरती कारवाई केली जाईल. अशा प्रकारची माहिती पांडुरंगे पुरवठा अधिकारी यांनी दिलेली आहे. बोगस दिव्यांगांचा प्रवास थांबणार. धावत्या एसटीमध्ये सुद्धा खरेखोटे होणार. एसटीमध्ये प्रवासादरम्यान बनावट ओळखपत्र आढळल्यास संबंधित प्रवाशावरती होणार मोठा गुन्हा दाखल. द्राक्षांचे दर दुप्पट झालेले असून उत्पादन निम्म्यावरती आलेले आहे. हवामानामुळे बागायतदार संकटामध्ये सापडलेले असून 7-8 वर्षांपासून आर्थिक फटका कायम बसतोय. खर्चाचा ताळमेळ बसेना. शेतकऱ्यांसमोर नवीन आव्हान. सिगारेट आणि पान मसाल्याच्या किमती वाढणार असून सोयाबीन खाद्यतेलाचा दर या आठवड्यामध्ये तेजीमध्ये असणार. सोने चांदीच्या दरामध्ये ऐतिहासिक घसरण झालेली आहे. 8,000चा हमीभाव तुरीसाठी शासनाने जाहीर केलेला होता. निधीचा अभाव. पाणी वापर संस्थेच्या निवडणुकीला मुहूर्तच मिळेना. मानोरा कालवा 15 वर्षांपासून जुन्याच पदाधिकाऱ्यांचे आज्य. तूर उत्पादनामध्ये वाढ झालेली असून पण सरकारी खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे. किनवट तालुक्यातील 6 केंद्रांवरती खरेदी ठप्प झालेली आहे. अधिकारी करू लागले कानाडोळा. हमीभावापेक्षा तुरीला खुल्या बाजारामध्ये अधिक दर मिळतोय. केंद्राच्या नोंदीकडे पाठ फिरवली गेली असून ग्रेडिंग टाळल्याने हजारावरती होते अधिक फायदा. ई पीक पाहणी ही शेतकऱ्यांसाठी ठरते डोकेदुखी. आरटीई मोफत प्रवेश प्रक्रिया. अमरावती जिल्ह्यामध्ये 236 शाळांची नोंदणी करण्यात आली. 25% राखीव जागा. लवकरच प्रवेश प्रक्रियेची कारवाईची शक्यता. युनिक फार्मर आयडेंटिटी नंबर. 1 लाख शेतकऱ्यांनी योजनेला पाठ फिरवली जाते. कसा मिळणार लाभ? जिल्ह्यामध्ये शेतकरी वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 61,000 बहिणींचे अंगणवाडी सेविका करणार व्हेरिफिकेशन. ई-केवायसी मध्ये सावळा गोंधळ. शासनाकडून यादी प्राप्त झालेली आहे. जिल्हाभरामध्ये प्रक्रिया सुरू करण्यात आली. पीक उत्पादनामध्ये मोठी घट. आवक कमी आणि आता तूर 9,000 पार. सोयाबीनला सुद्धा पहिल्यांदा दराचा आधार मिळत नसल्याने फायदा कुणाला होतोय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. अचलपूर तालुक्यामध्ये कार्डधारक सरकारी स्वस्त धान्यापासून वंचित आहे. कोटा संपल्यामुळे 44,000 नागरिक 6 महिन्यांपासून प्रभावीपणे झालेले आहे. मुबलक जलसाठा. यंदा रब्बीचे क्षेत्र 20,000 हेक्टरने वाढलेले आहे. सरासरी क्षेत्र 54,000. यंदा प्रत्यक्ष 74,000 हेक्टरवरती पेरणी पूर्ण झालेली आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केलेली आहे. शेत शिवारामध्ये रानडुकरांचा आहे थमान. शेतकरी झाले त्रस्त. उन्हाळी धानाची नर्सरी, तूर, बीक, हरभरा, गहू, लाखोरी आदी पिके नुकसानग्रस्त होत आहे. कृषी फिल्डरला रात्रीची वीज. शेतकऱ्यांचा जीव मुठीमध्ये. 10% शेतकऱ्यांनी पालांदूर परिसरामध्ये केला रोवणीला आरंभ. 3,000वरती विहिरी कागदावरती. सिंचनाचा प्रश्न हा गंभीर होणार. शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. निफाड तालुक्यामध्ये मका उत्पादन घटल्याने हिरवा चारा महागलेला आहे. बाजार समितीमध्ये मक्याला प्रति क्विंटल 1900 रुपये दर मिळतोय. शेतकरी पशुपालक अडचणीमध्ये सापडले. शेतकऱ्यांचा खर्चही निघणे कठीण झालेले आहे. बदलत्या हवामानाने गहू, ज्वारी, बाजरी धोक्यामध्ये सापडले. निफाड, नांदगाव, येवला तालुक्यामध्ये पिकांचे मोठे नुकसान झालेले असून शेतकरी चिंतेमध्ये सापडले. रमजान ईद, लग्नसराईच्या तोंडावरती तूर डाळ मसाल्यांचे भाव वधारलेले असून खाद्यतेलाचे भावही